मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दिलेल्या मुदतवाढीनंतर आता खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय। कुणी कितीही दिल्लीवाऱ्या केल्या तरी राज्यात फडणवीस बॉस आहेत। फडणवीसांना हे ठासून सांगायचंय की मी तुमचा बॉस आहे। फडणवीस जे म्हणतील ती पूर्व दिशा असते असं संजय राऊत यांनी म्हटलंय। शिवसेनेच्या मराठीच्या मोहिमेला अमित शहांकडनं केराची टोपली दाखवण्यात आल्याचा हल्लाबोल देखील त्यांनी केला। तर फडणवीसांनी मुदतवाढीचा योग्य निर्णय घेतलाय। रिक्षा चालक हे उच्च शिक्षित नसतात, भाषा शिकायला वेळ लागतो असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या इतर जे सहकारी पक्ष सरकारमध्ये आहेत त्यांना हे ठासून सांगायचं आहे की मी तुमचा बॉस आहे, मी तुमचा बॉस आहे आणि मी जे करीन ती पूर्व आहे या मंत्रिमंडळात। आणि मुख्यमंत्री हा नेता असतो सरकारचा, त्याच्यामुळे तुम्ही कितीही दिल्लीमध्ये जाऊन फुगड्या घातल्यात तरी मी इथे बॉस आहे, माझा निर्णय अंतिम राहील। हे त्यांनी कालच्या रिक्षा चालकांच्या संदर्भातला जो निर्णय आहे हे त्यांनी दाखवलं। एकनाथ शिंदे जे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेच्या गोष्टी करत असतात त्याने ह्याच्यावरती बोलायला पाहिजे की अमित शहांचा निर्णय आम्ही मानणार नाही, अमित शहांचा, देवेंद्र फडणवीसांचा नाही, अमित शहांचा निर्णय। पण जे मी सांगत होतो तेच घडलेलं आहे। तीन महिने आणि आता 1 वर्ष म्हणजे जी काही मोहीम तुम्ही चालवली होती मराठीची ती अखेर अमित शहांनी केराच्या टोपलीत टाकली। हे आज पुन्हा उघड झालं की तुमचा पक्ष अमित शहा चालवतात आणि त्या निर्णयावर तुम्ही त्यानंतर तोंड उघडलं नाही। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अतिशय योग्य निर्णय घेतलाय की या रिक्षा चालकांमध्ये अनेक ज्येष्ठ रिक्षा चालक आहेत, सिनियर रिक्षा चालक आहेत आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की रिक्षा चालक हे काय फार शिकलेले नसतात, त्यांना एखादी गोष्ट समजून घ्यायला, शिकून घ्यायला थोडासा वेळ लागतो। म्हणून 1 वर्षाची मुदतवाढ रिक्षा चालकांना मराठी यावी यासाठी केली आणि अतिशय चांगला निर्णय घेतला। देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अतिशय स्तुत्य असा निर्णय घेतला। याच्यावर जनाब संजय राऊत म्हणतात की बांबू लावला। जनाब संजय राऊत बांबूचीच भाषा करायची असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेला कुणाला बांबू लावला? एवढा बांबूचे फटके महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेने तुम्हाला लगावलेले आहेत। आधी त्या बांबूचं आत्मचिंतन करा आणि मग कुणाला बांबू लावला हे सांगा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।